आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बजेट संदर्भात। अवघ्या देशाचं लक्ष लागले ते आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील। या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या अर्थसंकल्पाकडून मध्यम वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत। गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांचीही शक्यता आहे। लोकसभेत सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील। त्यामुळे या बजेटकडून शेतकरी, महिला आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, पायाभूत सुविधांवर फोकस असण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या रकमेतही वाढ अपेक्षित आहे। सकाळी 11 वाजता सोपं आणि सुटसुटीत बजेट तुम्ही पाहू शकाल फक्त एनडीटीव्ही मराठीवर। त्यामुळे आज सगळ्यात महत्त्वाचं या बजेटमधनं काय बाहेर निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुळातच मोदी सरकार हे तिसऱ्यांदा स्थापन झालेलं आहे आणि त्यानंतर हे पहिलंच बजेट सादर होत आहे। या बजेटकडनं त्यामुळे सर्वसामान्यांना जास्त अपेक्षा आहेत। यापूर्वी सुद्धा गॅस सिलेंडर असेल किंवा पेट्रोलच्या संदर्भातल्या किमती असतील, या सगळ्या किमतींवरती कशा पद्धतीनं त्या कमी होतील, त्याचबरोबरीनं टॅक्स स्लॅबमध्ये काही फरक पडतो का, काही नियमावलीमध्ये बदल होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात, रामराजेश शिंदे आपल्या सोबत आहेत। राम, अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे, अर्थसंकल्प सादर होणार आहे, काय अधिक माहिती? बिलकुल, या अर्थसंकल्पामध्ये खरं तर कोणते दिलासादायक निर्णय होतात ते सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या संपूर्ण अर्थसंकल्पाकडे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ATCचा जो नियम आहे की जो आतापर्यंत 1.5 लाखाची सूट या ठिकाणी करण्यात आली होती, त्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना येते, प्रोव्हिडंट फंड येतो आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र येतं, टर्म डिपॉझिट येतं, तर ते 1.5 लाखावरून 2 लाख करण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर घरावर जे व्याज दिलं जातं तर ते त्याची सीमा जी आहे ती 3 लाखपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर ATD मध्ये जो 50,000चा वरिष्ठ नागरिकांना जी सूट आहे ती 1 लाखापर्यंत दिली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठे निर्णय आज होण्याची शक्यता आहे आणि हे बजेट नेमकं कसं असणार आहे, महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे, ॲग्रिकल्चर कृषीच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे का, आणि त्याचबरोबर मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं कारण टॅक्स जो आहे तो मध्यमवर्गीयावर जास्त लागतो, मग त्याच्यामध्ये दिलासादायक असे काही महत्त्वाचे निर्णय होत आहेत का ते पाहावं लागणार आहे। लखपती दिदी वाढवण्याचं टार्गेट जे आहे ते करण्यात आलं होतं, ते आत्ता किती पूर्ण झालेलं आहे आणि पुढे भविष्यामध्ये कशा प्रकारे टार्गेट केलं जाते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। त्यामुळे आजचा हा अर्थसंकल्प पुढची दिशादर्शक असणार आहे। नक्कीच, मात्र त्याबरोबरीनं अतिशय महत्त्वाचा असा हा अर्थसंकल्प, कारण येत्या काळातल्या निवडणुका सुद्धा डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पातनं काही तरतुदी केल्या जातील असंही म्हटलं जात आहे। आणि त्यातच आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त जो निधी देण्यात येतो त्यात उत्तर प्रदेश आणि त्याखालोखाल महाराष्ट्र आपण पाहिलाय। त्यामुळे त्या अनुषंगानं महाराष्ट्रासाठी सुद्धा हा बजेटचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्याचा उल्लेख जो आहे महाराष्ट्रासाठी होऊ शकेल। बिलकुल, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प आहेत, मग ते बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे, त्याचबरोबर मेट्रोचे काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत आणि काही योजना महाराष्ट्राच्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातलं जो आहे ना तो विभागावर वेगवेगळा आहे। मराठवाड्यामध्ये वेगळं चित्र आहे आणि तिथे जे आहे दुष्काळाचं सावट जे आहे वारंवार असतं, त्यामुळं शेतकऱ्यांसाठी, त्याचबरोबर कांदा उत्पादकांसाठी, कापूस उत्पादकासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत का ते सुद्धा पाहावं लागेल आहे आणि शहरी भागामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या पदरात काय मिळते हे या अर्थसंकल्पातून आज कळणार आहे। नक्कीच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आज या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राच्या पदरात काय पडतं हेही पाहणार आहोत। सुरताज, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। रामराजेश शिंदे आपल्याला दिल्लीहून या सगळ्या बातम्यांसंदर्भातली खबरबात आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। तर महिला आणि नोकरदारांसाठी नेमकं काय असणार आहे, बेरोजगारीवरती कोणता नेमका महत्त्वाचा उपाय केला जाणार आहे, रोजगार वाढवण्याच्या दृष्टीनं कोणती महत्त्वाची पावलं उचलली जातात, त्याचबरोबरीनं नवउद्योजक हे मोठ्या प्रमाणात सध्या भारतात निर्माण होत आहेत, त्यांच्यासाठी काही वेगळी तरतूद असणार आहे का, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज बजेटमधनं उकल होऊ शकते।